आता जाणार आहोत जळगावमध्ये। जळगावामध्ये महायुतीच्या सर्वच प्रमुख पक्षांमध्ये बंडखोरी झाली आहे। बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी पदाधिकारी भेटीगाठी घेत आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे। जळगाव मनपा निवडणुकीचा विचार केला तर प्रत्येक प्रमुख पक्षामध्ये बंडखोरी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। भाजपचे जितेंद्र मराठे जुने कार्यकर्ते आपल्याला उमेदवारी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती, मात्र ती मिळू शकली नाही, म्हणून त्यांनी आता अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कलावती शिरसाट यांची देखील अशीच परिस्थिती आहे, तर तिसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या पायल दारकुंडे यांना देखील उमेदवारी मिळू शकली नाही, म्हणून त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं आता उमेदवारी लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। या सगळ्या बंडखोरांच्या बाबतीमध्ये प्रत्येक प्रमुख पक्षाचे जे काही पदाधिकारी आहेत या बंडखोरांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत। आगामी काळात त्यांना चांगल्या संधी दिल्या जातील अशी आश्वासने दिली जात आहेत। मात्र आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे। आज हे बंडखोर उमेदवार आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतात का आपली उमेदवारी कायम ठेवतात याकडे खरं तर आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।